आणि यानंतर थेट सीएसएमटी परिसरामध्ये आपण जाऊयात। ही दृश्य सीएसएमटी स्थानकावरची आपण पाहतोय। रेल्वे ही ट्रॅकवरती आलेली आहे, पण त्याच वेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। तर काही वेळापूर्वीच आंदोलक हे रेल्वेमध्ये सुद्धा घुसलेले होते, त्यामुळे काही प्रमाणात अडथळा देखील आलेला होता, परंतु पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्तामध्ये त्यांना बाहेर काढण्यात आलं। आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडून। मिकी, रेल्वे पुन्हा एकदा या ट्रॅकवर आलेली आहे, परंतु गर्दी ही अजूनही कमी झालेली नाहीये। अगदी मुंबईतील सीएसएमटी जे स्थानक आहे तिथं मोठ्या संख्येने मराठा बांधव पोहोचलेले आहेत। खरं तर सकाळपासून अशीच परिस्थिती आहे आणि हळूहळू मराठा बांधवांची संख्या देखील या ठिकाणी वाढत चाललेली आहे। पोलीस सातत्याने त्यांना विनंती करतायत, अनाउन्समेंट करतायत की ट्रेनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका। मात्र आता मराठा बांधव हे ट्रेनच्या जवळ येत आहेत आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। पोलिसांचा प्रयत्न आहे की कुणालाही इजा होऊ नये, कुणीही ट्रेनच्या जर जवळ जात असेल तर ते पडू शकतं, त्याला लागू शकतं, तशी काही घटना या ठिकाणी होऊ नये यासाठी हा प्रयत्न आहे। जर आता आपण बघितलं तर लोकल ट्रेन निघाली आहे। लोकल जे पायलट्स आहेत त्यांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहे की तुम्ही ट्रेन खूप हळू सावकाश प्लॅटफॉर्मवरून काढा, जेणेकरून तिथं कुठेही कुणालाही धक्का लागू नये। आता जरी आपण बघितलं तर ट्रेन गेलेली आहे, मात्र आंदोलनकर्त्यांची जी संख्या आहे ती खूप मोठी आहे। त्यामुळे सगळेजण विनंती करतायत, तुम्हाला विनंती केली जाते इकडे यायला। थोडं गांभीर्याने घ्यायला पाहिजे। पाटलाची वरचेवर परिस्थिती हलाखीची होत चालली। अगदी 4 दिवस झालेले आहेत, आंदोलन सुरू आहे। सरकारने मंत्र्यांनी इथे यायला हवं असं म्हणतात। मंत्री कोणीच आलं नाही आतापर्यंत। फडणवीस साहेब